नमस्कार. मी आशिष रामकृष्ण देशपांडे. अंबरनाथसाठी रिक्षा चालक मालकांच्या समस्या मांडण्याचं मी गेल्या अनेक वर्षापासून काम जे केलेलं आहे, त्या कामात जर आपण पाहिलं तर बेशिस्त बेकायदेशीर ज्या रिक्षा प्रवासी भाडे घेतात छत्रपती शिवाजी महाराज चौकात, येथील मुद्दा कायम माझा प्रथम राहिलेला आहे आणि या मुद्द्याचे निवारण मात्र होत नाहीये. कारण हा जो मुद्दा आहे, या मुद्द्यातील जे बेशिस्त बेकायदेशीर जे प्रवासी भाडे घेत आहेत, त्यांच्या मागे खूप मोठा आशीर्वाद आहे. या चौकात प्रवासी भाडे घेणारे जे रिक्षा चालक आहेत, त्यांचे काही नातेवाईक पोलीस खात्यामध्ये आहेत, काही वाहतूक विभागामध्ये आहेत, तर काही नगरपालिकेमध्ये आहेत, तर काही राजकीय पक्षाचे नेते आहेत जे यांना आशीर्वाद देतात. अनेकांचे परवाने इथे प्रवासी व्यवसाय जे करतात, जेवढी यंत्रणा आहे त्याच्यातले प्रत्येक जो आपण शोध लावला परवाना कोणाचा आहे, तर ह्याच्यामध्ये राजकीय किंवा पोलीस खात्यातले असे अनेक सापडतील. त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये जे आहेत कामाला, त्याचे सुद्धा परवाने आहेत. काही नल्ला गाड्या आहेत बिना SRP नंबरच्या. या गाड्यांवरती कारवाई वाहतूक पोलीस करत नाहीत, कारण आशीर्वाद खूप मोठा आशीर्वाद आहे. या माध्यमातून 300 500 ते 1000 रुपयेपर्यंत हप्ता आहे आणि त्या हप्त्यासाठी या गाड्यावरती कारवाई होत नाहीये. कारवाई होते कोणावरती? जो रांगेतनं व्यवसाय करतोय त्याची एकच चुकी असते, एक तर वर्दी घातलेली नसते किंवा चौथा प्रवासी घेतलाय, बाकी वाहन त्याचं ओके आहे. परंतु अशा गाड्यांना टार्गेट करून शासनाचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी या गाड्यांना टार्गेट केलं जातं आणि या गाड्यांना टार्गेट केलं जातं. तर त्यांच्यासाठी त्यांच्या संघटना ज्या त्यांच्याकडनं पैसे वसुली करतात त्या सुद्धा त्याच्या पाठीशी नाहीत. त्याला रांगेत तासनतास मारायचं आहे. चौकातले प्रवासी भाडे घेणारे मस्त मजेत 2-2 3-3 हजार रुपये धंदा करतायत. रांगेत व्यवसाय करणारा आपला जीव मोठी धरून चौथा सीट घेऊन जात असेल तर त्याला भीतीमध्ये जायचं असतं. पकडला गेला तर डायरेक्ट 1500चा फाईन. खूप मोठा गुन्हा करतो तो, कारण तो गाडी त्याची ओके ठेवतो ना, हा मोठा गुन्हा आहे त्याचा.